Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण आता युनिट नंबर 5 जो चालू केलेला आहे तो आहे फंक्शन. तर आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फंक्शन म्हणजे काय, त्यानंतर फंक्शनचे वेगवेगळे टाईप्स बघितलेले आहेत. लायब्ररी फंक्शन्स आहेत, युजर डिफाइन्ड फंक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण स्कोप ऑफ दी व्हेरिएबल हे पॉईंट डिस्कस केले होते. म्हणजे दोन टाईपचे व्हेरिएबल्स असतात, एक लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. जो मेन फंक्शनच्या इनसाईड असतो त्याला म्हणायचं लोकल व्हेरिएबल, म्हणजे फंक्शनच्या इनसाईड असतात त्याला म्हणायचं लोकल, आणि फंक्शनच्या आउटसाईड असतात त्याला म्हणायचं ग्लोबल व्हेरिएबल. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघितली होती आपण रिकर्शन फंक्शन. रिकर्शन म्हणजे काय, रिकर्शनचे ॲडव्हान्टेजेस, त्यानंतर रिकर्शनचा प्रोग्रामसुद्धा आपण बघितला होता. तर नेक्स्ट आजच्या लेक्चरमधील जो पॉईंट आहे फंक्शन कॉल इन अ सी. फंक्शन कॉल इन अ सी म्हणजे सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण फंक्शन कॉल करतो. तुम्हाला तर सॅम्पल प्रोग्राम आहेत बघा बाळांनो, की आता बघा एक सॅम्पल मी प्रोग्राम दाखवतो तुम्हाला. तर आता हे प्रिव्हियस लेक्चर होते. आपल्या प्रिव्हियस लेक्चरला बघा आपण एक फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स अँड रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट पण आहेत आणि रिटर्न डेटा टाईपसुद्धा आहे, असा जो आपण युजर डिफाइंडचा एक प्रोग्राम बघितला होता. तर बघा बाळांनो, आपण हेडर फाईल इन्क्लूड केल्यानंतर एक फंक्शन डिक्लेअर केलं होतं सम नावाचं, आणि त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आपण दोन पॅरामीटर्स पास केले होते, इंट कॉमा इंट. मग जेव्हा हे फंक्शन तुम्ही डिक्लेअर केला तेव्हा आणि ज्यानंतर तुम्ही मेनमध्ये ते फंक्शन कॉल केला बघा परत, रिझल्ट इक्वल टू सम ऑफ ए कॉमा बी. मग एची व्हॅल्यू म्हणजे कोणत्या प्रकारची आहे, सम फंक्शनची आहे, मग एची व्हॅल्यू इंट आहे आणि सेकंड बीची व्हॅल्यूसुद्धा इंट आहे. मग जे पॅरामीटर्स फंक्शन कॉलमध्ये असतात, म्हणजे तुम्ही आता फंक्शन कॉल केला ना, जे पॅरामीटर्स आर युज्ड इन अ फंक्शन कॉल विच इज रेफर्ड ॲज अ ॲक्च्युअल पॅरामीटर्स. म्हणजे रिझल्ट इक्वल टू सम ऑफ ए कॉमा बी, म्हणजे ए आणि बी हे काय झाले, ॲक्च्युअल पॅरामीटर झाले. आणि जे फंक्शन डिक्लेरेशनला किंवा विच देअर आर पॅरामीटर्स विच आर युज्ड इन अ फंक्शन डेफिनेशन अँड फंक्शन डिक्लेरेशन. जे पॅरामीटर फंक्शन डेफिनेशन म्हणजे बघा लास्टला तुम्ही इंटिजर सम, इंटिजर ए कॉमा बी आहे का, इंट ए कॉमा इंट बी, आणि त्यामध्ये रिटर्न ए प्लस बी केला. मग ए आणि बी हे जे आहेत ते झाले फॉर्मल पॅरामीटर. म्हणजेच जे पॅरामीटर जेव्हा फंक्शन कॉल करताना यूज केला आहे सम ऑफ ए कॉमा बी, याला म्हणायचं ॲक्च्युअल पॅरामीटर्स. आणि जे पॅरामीटर्स डिक्लेरेशन आणि डेफिनेशनला यूज करतो आपण त्याला म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर. बाळांनो क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन पॅरामीटर, ॲक्च्युअल पॅरामीटर अँड फॉर्मल पॅरामीटर्स. तर हे बाळ तुम्हाला माहीत असले पाहिजेत. तर यामध्ये फंक्शन आपण जो कॉल करतो, फंक्शन कॉल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. इट इज कॉल्ड इनसाइड अ प्रोग्राम whenever it is required to call a function. It is only called by its name in the main function. म्हणजे तो फक्त त्याच्या नावानेच कॉल केला जातो. वी कॅन पास द पॅरामीटर्स टू द फंक्शन कॉलिंग इन द मेन फंक्शन. मग तुम्ही त्यामध्ये पॅरामीटरसुद्धा पास करू शकता. मग हे फंक्शन कॉल करण्याच्या दोन मेथड्स आहेत. तर फर्स्ट मेथड आहे कॉल बाय व्हॅल्यू, म्हणजे फंक्शन कॉल करण्याचे दोन वेज आहेत. फर्स्ट वे आहे कॉल बाय व्हॅल्यू आणि सेकंड आहे कॉल बाय रेफरन्स. मग कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स असे दोन वेज आहेत आपण फंक्शन कॉल करण्याचे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आता 1 बाय 1 कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स स्टडी करायचा आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला माहीत असू दे की फंक्शन कसा कॉल करायचा. फंक्शन नेम फॉर एक्झाम्पल इथं सिंटॅक्स आहे बघा, ॲड आणि ए आणि बी, आणि ए बी काय झाले, हे पॅरामीटर्स झाले, आणि ॲड हे काय झालं, फंक्शन झालं. तर ह्यामध्ये बघा महत्त्वाचा पॉईंट आहे की ॲक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजे कोणते. ॲक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजेच आर्ग्युमेंट्स विच आर युज्ड इन अ फंक्शन कॉल. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राममध्ये मेन फंक्शनमध्ये जेव्हा फंक्शन कॉल करताय तेव्हा जे पॅरामीटर्स असतात त्याला म्हणायचं ॲक्च्युअल. नेक्स्ट आहे फॉर्मल पॅरामीटर. दिस इज अ आर्ग्युमेंट विच इज युज्ड इन अ फंक्शन डेफिनेशन. आणि जे पॅरामीटर फंक्शन डिफिनेशन आणि डिक्लेरेशनच्या वेळी यूज करतात त्याला म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर. तर आता हे दोन वेज आपण बघायचे आहेत, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजेच काय, इन कॉल बाय व्हॅल्यू मेथड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज अ पास्ड टू द फंक्शन ॲज अ पॅरामीटर. म्हणजे फंक्शन कॉल करताना तुम्ही जर पॅरामीटर पास करता त्याची व्हॅल्यू डिरेक्टली काय करायची, तुम्ही पास करायची. म्हणजे ए आणि बी डिरेक्ट तुम्ही तिची काय असेल ती व्हॅल्यू पास करायचं, त्याला म्हणायचं कॉल बाय व्हॅल्यू. दिस मेथड ऑफ कॉलिंग अ फंक्शन बाय पासिंग दी व्हॅल्यूज टू
it is referred as a call by value. In this method only values of actual parameters are copied into formal parameter. The value of actual parameters are copied into formal parameters, cannot be modified by मग कॉपी करतो पण फॉर्मल पॅरामीटर मॉडिफाय करत नाही. डिफरंट मेमरी इज अलोकेटेड फॉर दी ॲक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर, म्हणजे मेमरी लोकेशनसुद्धा दोन्हीला सेपरेट अलोकेट केले जाते. बिकॉज व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर इज कॉपीड टू फॉर्मल पॅरामीटर. म्हणजे बघा ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू फॉर्मल पॅरामीटरमध्ये कॉपी होते पण त्याचा इफेक्ट कुठेही होत नाही. आता कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यूनुसार तुम्ही काय करायचं, युजिंग अ व्हॅल्यू तो फंक्शन कॉल करायचं. कॉल बाय व्हॅल्यू म्हटले ना, म्हणजे कॉल करायचं बाय युजिंग व्हॅल्यू, म्हणजेच त्या फंक्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट त्याची व्हॅल्यू ॲज अ पॅरामीटर म्हणून द्यायची, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन कॉल करताना त्यामध्ये तुम्ही जे पॅरामीटर पास करतात त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही काय करायची, ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करायची, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कॉल बाय व्हॅल्यू. तर आता एक प्रोग्राम बघायचा आहे आपल्याला. इन दिस प्रोग्राम नेक्स्ट एक प्रोग्राम बघायचा आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स एम आणि एन आर पास्ड टू द स्वॅप फंक्शन. म्हणजे स्वॅपिंगचा प्रोग्राम आहे आणि एम आणि एन हे काय दोन व्हेरिएबल्स आहेत आणि हे स्वॅप या फंक्शनमध्ये पास म्हणजे पॅरामीटर्स म्हणून यूज केलेत. आणि धीस व्हॅल्यूज आर कॉपीड टू ॲक्च्युअल पॅरामीटर ए आणि बी. म्हणजे बघा एम आणि एन हे स्वॅप फंक्शनमध्ये यूज केलेत व्हेरिएबल आणि ते काय केलेत, एम आणि एन फॉर्मल पॅरामीटर कधी आपण यूज करतो, जेव्हा आपण डेफिनेशन आणि डिक्लेरेशन करतो. म्हणजे डिक्लेरेशन जेव्हा करतो तेव्हा आपण ए आणि बी, मग एम आणि एन हे काय झाले ॲक्च्युअल झाले आणि ए आणि बी हे काय झाले फॉर्मल झाले. मग फॉर्मल आपण डेफिनेशन आणि डिक्लेरेशनच्या वेळी करतो आणि कॉलिंगच्या वेळी ॲक्च्युअल पॅरामीटर्स यूज करतो, म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू यूज करायची. मग त्याच्यासाठी आपण एम आणि एन वापरलेत आणि फॉर्मलसाठी ए आणि बी. तर आता एक प्रोग्राम बघतोय बाळांनो आपण, की या प्रोग्राममध्ये बघा हेडर फाईल इन्क्लूड केल्यानंतर व्हाईड स्वॅप नावाचं एक फंक्शन यूज केलं आहे आणि त्याच्यामध्ये ए आणि बी इंटिजर ए कॉमा इंटिजर बी हे दोन पॅरामीटर्स पास केलेत. मग ए आणि बी हे दोन पॅरामीटर पास केलेत ना, कधी केलेत आपण, जेव्हा स्वॅप हे फंक्शन डिक्लेअर केलो तेव्हा. मग डिक्लेअर करताना आपण जे व्हेरिएबल्स यूज केलेत त्याला म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर. मग ए आणि बी काय झाले फॉर्मल. मग मेनमध्ये आपण काय केलो आहे, इंटिजर एम इक्वल टू 22 आणि एन इक्वल टू 44 व्हॅल्यूज असाईन केलो आहे 22 आणि 44. मग प्रिंटेपमध्ये काय केलो आहे, व्हॅल्यूज बिफोर स्वॅप एम इक्वल टू ॲज इट इज प्रिंट होणार. बिफोर स्वॅप आहे ना, आपण स्वॅपिंग केलेलं नाही. एम %d आणि एनची काय आहे सेम, एम आणि एनमधली स्टोअर केलेली आहे. त्यानंतर स्वॅप फंक्शन कॉल केलं आहे बघा. मग स्वॅप फंक्शन कॉल करताना आपण ॲक्च्युअल व्हॅल्यूज दिल्यात ॲज अ पॅरामीटर म्हणून. मग ॲक्च्युअल व्हॅल्यूज कोणत्या आहेत, एम आणि एन. मग एमची व्हॅल्यू किती झाली 22, एनची व्हॅल्यू काय झाली 44. मग जेव्हा फंक्शन कॉल केला मग त्यानंतर जंप कुठे होणार आहे, फंक्शन डेफिनेशनला. आणि खालीच फंक्शन डेफिनेशन आहे बघा, वाईड स्वॅप इंटिजर ए कॉमा बी. मग ए आणि बी हे दोन काय ते फॉर्मल पॅरामीटर आहेत, त्यामुळे एमची व्हॅल्यू एमध्ये कॉपी झाली आणि एनची व्हॅल्यू बीमध्ये कॉपी झाली. म्हणजे एमची व्हॅल्यू एला गेली, एमची व्हॅल्यू किती आहे 22, ती कुणाला साईन झाली एला. आणि एनची व्हॅल्यू किती आहे 44, ती कुणाला साईन झाली बी. म्हणजे फॉर्मल ॲक्च्युअल व्हॅल्यूज ज्या असतात त्या कुणामध्ये कॉपी होतात, फॉर्मलमध्ये कॉपी होतात. तर मेनमध्ये परत स्वॅपमध्ये बघा, मग आपण एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला. मी हा प्रोग्राम रेग्युलरली तुम्हाला बेसिक प्रोग्राम करून दाखवला होता. तर इंटिजर TMP हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. मग तेव्हा आता स्वॅप करायचा आहे ना, म्हणजे एमची व्हॅल्यू एनला द्यायची आणि एनची व्हॅल्यू एमला द्यायची आहे. तर TMPला आपण व्हॅल्यू असाईन केली पहिला एची, जेणेकरून एची व्हॅल्यू कुणाला असाईन झाली TMPला. मग तेव्हा ए काय झाला रिकामा झाला. मग एला व्हॅल्यू एची व्हॅल्यू एची मेमरी लोकेशन काय झालं फ्री झालं. मग परत एला व्हॅल्यू कुणाची गेली बीची, मग बी रिकामा झाला ना. मग परत बीला व्हॅल्यू कुणाची असाईन केली TMPची म्हणजे टेम्पररीची. मग टेम्पररीला व्हॅल्यू कुणाची असाईन केल्या एची. मग बीमध्ये कुणाची कॉपी झाली आता एची. अशा पद्धतीनं एची आणि बीची व्हॅल्यू एकमेकाला कॉपी झालेली आहे बघा. अनेकदा सांगतोय प्रोग्राममध्ये एक व्हेरिएबल एक्स्ट्रा डिक्लेअर केला TMP आणि दोन व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे ए आणि बी आणि अनादर तिसरा व्हेरिएबल आहे TMP. मग TMPला व्हॅल्यू आपण तात्पुरतं एची दिली. मग एची मेमरी लोकेशन काय झालं फ्री झालं ना,
कारण एला व्हॅल्यू कुणाची द्यायची आहे बीची, मग एला व्हॅल्यू गेली बीची, मग बी रिकामा झाला, मग परत बीला कुणाची पाहिजे एची, मग एची व्हॅल्यू कुणाकडे येतात TMPकडं, मग TMP म्हणून असाइन केला. मग त्यानंतर आफ्टर व्हॅल्यूज स्वॅपिंग काय येणार आहे, एमची व्हॅल्यू किती प्रिंट होणार आहे, एमची व्हॅल्यू 44 आणि एनची व्हॅल्यू होणार आहे 22. म्हणजे आधी एमची व्हॅल्यू होती 22, ती आता झाली 44 आणि एनची होती 44, ती झाली 22. अशा पद्धतीनं ती दोन्ही व्हॅल्यूज स्वॅप झालेल्या आहेत. याला म्हणायचं आहे फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू. आणि त्यानंतर कॉल बाय रेफरन्स. मग कॉल बाय रेफरन्स म्हणजेच काय, रेफरन्स म्हणजेच काय, आपण बघा कुणाचा तरी रेफरन्स घेतला असं म्हणतो ना, रेफरन्स म्हणजेच काय तर ॲक्च्युअल ॲड्रेस ऑफ दी व्हेरिएबल म्हणायचं. काय म्हणायचं, रेफरन्स म्हणजे ॲड्रेस. म्हणजे आपण इन कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय करायचं आहे, आपण जसं व्हॅल्यूज ॲक्च्युअल व्हॅल्यू ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करतो ना, त्याच्याऐवजी आपण इथं ॲड्रेस पास करायचा, ते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कॉल बाय रेफरन्स. इन कॉल बाय रेफरन्स मेथड द ॲड्रेस ऑफ द व्हेरिएबल इज अ पास्ड टू द फंक्शन ॲज अ पॅरामीटर. इन द कॉल बाय रेफरन्स मेथड म्हणजे कॉल बायमध्ये ॲड्रेस ऑफ द व्हेरिएबल इज अ पास्ड, ॲड्रेस ऑफ दी व्हेरिएबल म्हणजे त्या व्हेरिएबलचा काय पास करायचा आहे, ॲड्रेस ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करायचा आहे. द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर कॅन बी मॉडिफाईड बाय फॉर्मल पॅरामीटर. सेम मेमरी इज युज्ड फॉर दी बोथ ॲक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर्स. आता प्रोग्रॅमिंग बघा घेतला आहे, सेम स्वॅपचाच घेतलेला आहे, त्यामुळं दीज व्हॅल्यूज आर नॉट कॉपीड टू फॉर्मल पॅरामीटर्स ए आणि बी. मग आता बघा प्रोग्रॅम घेतला आहे सेम स्वॅपिंगचा, मग आपण फक्त काय करायचं आहे, व्हॅल्यूज न पास करता फंक्शन कॉलमध्ये ॲड्रेस पास करायचा आहे. मग तो कसा केला आहे बघा, हेडर फाईल इन्क्लूड केल्यात आणि स्वॅपमध्ये बघा इंटिजर पॉइंटर ए वापरला आहे. कारण पॉइंटर काय करतो, विच इज यूज टू पॉइंटर हा तुम्हाला नेक्स्ट युनिट आहे, जेणेकरून तुम्हाला तो लक्षात येईल, आत्ता तुमच्या लगेच लक्षात येणार नाही. पॉइंटर काय करतोय, हा एक सी प्रोग्रॅमिंगमध्ये एक व्हेरिएबल आहे. म्हणजे पॉइंटर इन अ सी लँग्वेज इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स दी ॲड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. तो पॉइंटर काय करतोय, दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस पाहिजे असेल, स्टोअर करायचं असेल तर पॉइंटर आपण यूज करायचा आहे. सो स्वॅपमध्ये बघा आपण आता ॲड्रेस पास करणार आहे ना रेफरन्स म्हणून, त्यामुळं व्हाईट स्वॅपमध्ये इंटिजर स्टार ए म्हणजे पॉइंटर ए म्हणायचं त्याला, त्यानंतर इंटिजर पॉइंटर बी असे दोन व्हेरिएबल्स आहेत. मग मेनमध्ये सेम एम इक्वल टू 22 एन इक्वल टू 44. मग बिफोर स्वॅपिंगचे व्हॅल्यूज प्रिंट केल्यात एमची आणि एनची. त्यानंतर स्वॅप करताना बघा डायरेक्ट कॉमन बघा ॲक्च्युअल पॅरामीटर पास केलं एम आणि एन. तर बघा इथं बघा बाळांनो, आपण स्वॅप करताना एम आणि एल, एम ही व्हॅल्यू कुणाची होती, एम आणि एन ह्या ॲक्च्युअल पॅरामीटर झाले ना, मग आपण त्या ॲक्च्युअल पॅरामीटरचा आता ॲड्रेस पास केला आहे. सो ॲड्रेससाठी आपण ॲम्परसंड एम वापरतो, म्हणून ॲम्परसंड एम कॉमा ॲम्परसंड एन असे दोन व्हेरिएबल्स पास केलेत. मग त्यानंतर वाईड स्वॅपमध्ये मग कॉल केलं ना फंक्शन स्वॅप ॲम्परसंड एम अँड ॲम्परसंड एन, मग ते कुठं जंप होणार, डेफिनेशन बॉडीला. मग डेफिनेशन बॉडीला बघा इंटिजर पॉइंटर ए काय केला, ॲड्रेस ऑफ एमची व्हॅल्यू ॲड्रेस ॲक्सेस केला आणि पॉइंटर बीनं ॲड्रेस ऑफ एनचा ॲड्रेस ॲक्सेस केला. मग त्यानंतर सेम टेम्पमध्ये गेला, स्वॅप केला, इंटिजर टेम्प व्हेरिएबल डिक्लेअर केला, टेम्पला कुणाची व्हॅल्यू असाइन केली आहे, पॉइंटर एची. मग पॉइंटर एमध्ये व्हॅल्यू कुणाची आहे, ॲड्रेस ऑफ एमची. मग ॲड्रेस ऑफ पॉइंटर एला, पॉइंटर ए रिकामा झाला, मग पॉइंटर एला पॉइंटर बीची व्हॅल्यू असाइन केली, मग पॉइंटर बी रिकामा झाला, मग पॉइंटर बीला परत टेम्पररी TMP व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन केली. मग त्यानंतर परत आफ्टर स्वॅपिंग ए इक्वल टू %d आणि बी इक्वल टू %d. मग आता त्या कशा स्टोअर झाल्यात, पॉइंटर ए आणि पॉइंटर बीमध्ये. तर तुम्ही परत ह्या व्हॅल्यूज बाय युझिंग ॲड्रेस तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर आउटपुट येणार आहे व्हॅल्यूज बिफोर स्वॅपिंग, एमची व्हॅल्यू आहे 22 आणि एनची व्हॅल्यू आहे 44. बिफोर स्वॅपिंग म्हणतोय आणि आफ्टर स्वॅपिंग काय होणार आहे, एला जाणार आहे 44 आणि एनला जाणार आहे 22, ते अल्टर होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही व्हॅल्यूज डायरेक्ट आपण कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे रेग्युलर फंक्शन कॉल करतो तसंच, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ॲज अ पॅरामीटर म्हणून व्हेरिएबल पास करतो. पण कॉल बाय रेफरन्समध्ये व्हेरिएबल पास करायचे नाहीत, तर त्याचा ॲड्रेस पास करायचा. मग ॲड्रेस ॲम्परसंड सिम्बॉल यूज करून आणि तो व्हेरिएबल न्या फक्त. म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे, ॲम्परसंड म्हणजेच काय, ॲड्रेस ऑफ एम आणि ॲम्परसंड एन म्हणजेच ॲड्रेस ऑफ एन. तर हे पुढं ॲम्परसंड पॉइंटर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आहे. तर आता बघा इथंपर्यंत आपण
कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स आणि फंक्शन कॉल कसे करायचे हे स्टडी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये लास्ट डिफरन्ससुद्धा विचारतात, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स सांगू शकता. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये ॲज अ पॅरामीटर म्हणून व्हॅल्यू पास करा आणि रेफरन्समध्ये ॲड्रेस पास करा, म्हणजे द कॉपी ऑफ व्हॅल्यू इज पासड इन टू फंक्शन आणि द ॲड्रेस ऑफ व्हॅल्यू इज पासड इन टू द फंक्शन. ॲड्रेस पास करतो आहे, एकीकडं व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल पास करतो आहे. चेंजेस मेड इनसाइड द फंक्शन इज लिमिटेड टू फंक्शन ओनली and changes made inside the function validate outside of the function. Actual parameters do not changes the formal parameter and the values of the actual parameter do changing the formal parameter. असे डिफरन्सेस आहेत. मग कॉल बाय व्हॅल्यूचा एक सिंटॅक्स द्या, एक्झाम्पल द्या. कॉल बाय रेफरन्सचा पण तुम्ही तसं करू शकता. मग परत लास्ट डिफरन्स आहे, ॲक्च्युअल अँड फॉर्मल आर्ग्युमेंट्स आर क्रिएटेड ॲट दी डिफरंट मेमरी लोकेशन. म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळे मेमरी लोकेशन आहे बघा कॉल बाय व्हॅल्यूमध्ये, कारण व्हेरिएबल्स यूज करतो ना. आणि ॲड्रेससाठी ॲड्रेस आहे, सो एकच मेमरी लोकेशनला ॲक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर्स आपण क्रिएट करतो. तर अशा पद्धतीनं कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे दोन्ही आपण डिफरन्स स्टडी करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये 3 दिलेत मी, तुम्ही नेक्स्ट सिंटॅक्स देऊन एक्झाम्पल देऊ शकता, एक सॅम्पल प्रोग्रामसुद्धा देऊ शकता ॲज अ डिफरन्स म्हणून आणि तो एक्सप्लेन करू शकता. तर बाळांनो, आता आपला जो फंक्शन पॉईंट आहे, फंक्शन जो चॅप्टर आहे युनिट नंबर 5 तो इथं कंप्लीट झालेला आहे, पूर्णपणे इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पॉईंटर युनिट नंबर 6 लास्ट युनिट आहे, युनिट नंबर 6 पॉईंटर हा आपण बघणार आहोत. तर बाळांनो, सगळ्यांना माहीत असू दे की हा जो युनिट आहे, तर या युनिटमध्ये आपण फर्स्ट जे लेक्चर होतं बेसिक फंक्शन म्हणजे काय, त्यानंतर फंक्शनचे नीड्स काय आहे, फंक्शनचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, आपण याच्यावरतीच आपण लेक्चर नंबर 1 डिस्कस केलं होतं. लेक्चर नंबर 2ला आपण लायब्ररी फंक्शन्स कोणते आहेत, त्यानंतर लेक्चर नंबर 3ला युजर डिफाईन्ड फंक्शन्स कोणते आहेत, लेक्चर नंबर 4ला आपण स्कोप ऑफ दी व्हेरिएबल आणि रिकर्सिव्ह फंक्शन बघितलं होतं. आणि आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण फंक्शन कॉल म्हणजे काय, फॉर्मल पॅरामीटर्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजे काय, त्यानंतर फंक्शन कॉल करण्याचे 2 वेज असतात, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स, ते सुद्धा इन डिटेल्समध्ये आपण बघितलेले आहेत. अशा प्रकारे आपला युनिट नंबर 5 जो आहे तो इथं कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही ह्याच्यावरती दिलेली असाइनमेंट आहे ती कंप्लीट करायची आहे. कुणाला काय शंका असतील तर तुम्ही विचारायचे आहेत. आणि यानंतर याचे जे प्रोग्राम्स आपण प्रत्येक लेक्चरच्या वेळी घेतले ते सायमल्टेनियसली तुम्ही सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला जर काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. असाइनमेंट नंबर 5 कंप्लीट करून घ्या. आणि आता आपण इथंच थांबायचं आहे. थँक्यू.